मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा, हातगाव, कुरुम आणि जामठी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ धोरणांवर संताप व्यक्त केला आहे। अतिवृष्टी आणि हमीभावाअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी 1 मे रोजी अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथील निवडणूक सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं। मात्र हे निवडणुकीच्या स्टेजपुरतंच मर्यादित राहिलं। त्यामुळे शेतकरी आजही कर्जाच्या विळख्यात अडकला आहे। सरसकट कर्जमाफी त्वरित जाहीर करावी। हातगाव, निंबा, जामठी, कुरुम या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळावा। ही मदत 30 एप्रिल पूर्वी थेट बँकेत जमा व्हावी अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी उचलून धरल्या आहेत। मात्र या मागण्या पूर्ण न झाल्यास 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी अनभोरा ते मूर्तिजापूर, माना, कुरुम, मधापुरी दरम्यान दुपारच्या सुमारास हजारो शेतकरी एकत्र येतील आणि अन्नत्याग आंदोलन करतील। तर शासन वेळेत निर्णय घेत नसेल तर शांततेचा मार्ग सोडून शेतकरी रस्त्यावर उग्र आंदोलन छेडतील असा थेट इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। आज आम्ही मूर्तिजापूरच्या उपविभागीय कार्यालयावर मूर्तिजापूर तालुक्यातील 4 शेतकरी मंडळ अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आले आहेत। त्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून आज 1 मे रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी नॅशनल हायवेवर अन्नत्याग आंदोलन करणार आहे 12 ते 4 वेळेस। याचं आम्ही निवेदन द्यासाठी आज कार्यालयावर आलो होतो। या संदर्भात आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याच्या अगोदर पण कागदपत्र दिली आहेत व कर्जमाफी, अतिवृष्टीची मदत ह्या गोष्टी जर आम्हाला 30 तारखेपर्यंत मिळाल्या नाहीत तर आम्ही 1 तारखेला आम्ही 12 ते 4 रखरखत्या उन्हात नॅशनल हायवेवर मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोऱ्यापासून तर मधापुरी कुरुमपर्यंत प्रत्येक गावातले सर्व शेतकरी आपापल्या पाट्यावर अन्नत्याग आंदोलनात बसणार आहे। याचं आम्ही आज लेखी निवेदन द्यासाठी मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर आलो होतो। याची शासनाने दखल घेऊन महाराष्ट्र दिनी आम्ही हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस असताना जर या महाराष्ट्रातील शेतकरी जर उन्हात बसायला येऊन राहिले याच्यापेक्षा या शेतकऱ्यांची शोकांतिका काय राहणार आहे। म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा विचार करून आम्हाला संपूर्ण कर्जमाफी, अतिवृष्टीची मदत व आमच्या इतरही मागण्या काही लक्षात घेऊन या 10 दिवसात त्याच्यावर तोडगा करावा म्हणून आम्ही आज सर्व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी इथं गोळा झालो होतो।